आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाय बघ केवढे पोळले आहेत. अहो काही नाही झालं एवढं. काही बोलू नकोस, मी काय बी ऐकून घेणार नाही. कोणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे, आपल्यावर जीव लावते आहे, याची जाणीवच नाही होय. एकाला ठेस लागली की त्याची कळ दुसऱ्याला येते. हे कवा उमगणार आहे हा? दरवेळी नुसतं ना स्वतःच म्हणणं खरं करायचं असते. अहो अहो ऐका ना. अहो काय? सॉरी. तुम्ही नका ना इतका माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ. त्रास होणार नाही तर काय, तेवढा जीव आहे माझा तुझ्यावर. खरंच इतकं प्रेम करता माझ्यावर? मग सांगा ना, काय करणार आहात? मी माझी समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर करणार आहे. काय गरज आहे असं करायची? गरज आहे. जेव्हा ही समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर होईल आणि तरी बी तो यातला 1 रुपया सुद्धा घेणार नाही ना, तेव्हा तुला कळेल की अश्विन किती चांगल्या मनाचा आहे, तो विश्वासाला पात्र आहे. आणि तेव्हाच तुझ्या मनातले हे समधे गैरसमज दूर होतील. अहो का करताय असं तुम्ही? हे समज तुझ्या माझ्यासाठीच आहे. जो पातूर तुझ्या मनात हे समज जात नाही, तो पातूर मला बी चैन पडणार नाही. नाही 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 नाही, तू आता इथे यायची काय गरज नाही. माहेरी जाऊन बसलीस ना, अजून चांगली 6 महिने राहत इथे. ए बाई, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ये कवा यायचं तेव्हा ये. ठेव फोन आता. बाई आता उगाच रडायचं काम नाही तिथं. ठेव फोन. डॅड 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 माय काय झालं काय तुला? उगा का माझा भावरा करायला लागलायसा? डॅड तुम्हीच गेस करा, मी आज इतका खुश का असेल? तू आता खुश म्हणजे तुझं काय गोडाऊन नव्यानं झालं का काय? अहो कम ऑन डॅड. अहो मी त्याचा विचार कशाला करू? अहो ते गोडाऊन मीच तर जाळलं होतं. बाबा हळू बोल की. दुसरा आणि म्हणजे काय नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला का काय तुला? नो वे डॅड. काय बोलताय तुम्ही? आणि एवढा फालतू गोष्टीसाठी मी खुश होऊ? डॅड अहो जरा मोठा विचार करा. आपण सूर्यवंशी आहोत. मोठा विचार करा, मोठा. ए बाबा, मला ना आता काय कळना झालंय. तूच सांग. डॅड आज मला माझ्या कष्टाचं फळ मिळणार आहे. सुंदर त्याची सगळी प्रॉपर्टी आज माझ्या नावावर करणार आहे. काय? हो मी आताच त्यांचं बोलणं ऐकून आलोय. हे समज एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. डॅड प्रॉपर्टीची सगळी सूत्र आता माझ्या हातात येणार. एकदा का सगळी प्रॉपर्टी मिळाली ना,
की सगळ्यात पहिले त्या शर्वरीला घराबाहेर काढेन आणि ती अक्षर आहे ना, तिला तिची जागा दाखवून देईन. आता बघाच, उद्या सकाळी ती वसुंधरा आणि तो सुंदर माझ्या पायाशी बसलेले असतील. ये बाबा, जरा दमानं घे की. लगेच एवढं उतावळी व्हायची काय गरज नाही. आणि एक ध्यानात ठेव, हे समज होईस्तोवर या कानाचं त्या कानाला काल टाकामा नये. अरे त्या उर्वशीला तर नाहीच नाही, बाई कार असताना बाई येते, उगाच नाही तिथं काड्या करत बसते. डोंट वरी डॅड, तिला पण मी आपल्या रस्त्यातून ठसा बाहेर काढेन. अश्विन, अरे चैन पडणं झाली म्हणून आले बघ. सुंदरचा प्लॅन काय आहे ना, तो लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे, आता आपल्याला काय बी मिळणार नाही. डोंट वरी मामी, तुम्ही काही काळजी करू नका, मी काढेन शोधून. आणि बिंदास राहा, मी आहे ना, काही टेन्शन नका घेऊ. बर, जिथं तू आहेस तिथे भरोसा आहे माझा. येते मी. मी देवी आईला स्मरून सांगते, यापुढे अश्विन बद्दल कुठलीच तक्रार करणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या ना. नाही, मला आजच समजा कणका पाडायचा आहे. अश्विन बद्दल कोणाच्या बी मनात काय बी शंका नकोय. आणि हे असं तडजोड करून कोणी बी त्याच्यावर दया दाखवलेलं ना, मला चालणार नाही. अश्विनचं खरं रूप तुला कळलंच पाहिजे अक्षरा. इतकी मोठी किंमत मोजून मला काही जाणून घ्यायचं नाहीये. तुम्ही म्हणाल ते माझ्यासाठी सत्य, मी शांत राहीन. पण तुम्ही आता देवी आईला स्मरून सांगा की तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतलाय. असं होणार नाही. मी माझा निर्णय मागं घेणार नाही. आणि समज म्या म्हणतो तसं घडलं नाही, किंवा उद्या माझ्या संग काय वाईट साईड घडलं. अहो का असं बोलताय? काय वाईट साईड घडलं तर आई अंबाबाई आहेच की माझी काळजी घ्यायला. अहो पण कशासाठी? आधी आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा आणि मग देवीचा धावा करायचा. नका ना उगाच विषयाची परीक्षा घेऊ. बघ, तुझ्या मनातलं शेवटी वाटावर आलंच. तुझ्या नजरेत आज बी अश्विन ईश आहे आणि म्हणत तू विश्वास ठेवणार त्याच्यावर. अहो तसं नाहीये. मला काय म्हणायचं तुम्हाला कसं सांगू मी?